तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आलो आहे आता सचिनदाच्या दुकानावरती, कारण की मी त्याची गाडी घेऊन गेलो होतो ना जवाहरला काही कामानिमित्त. आणि सचिनदा, हां, कामगार कुठे गेलेत? कामगार सध्या सुट्टीवर आहेत. काल 9 ऑगस्ट ना, हां 9 ऑगस्टला सुट्टी होता, आता 10 ऑगस्टला सुट्टीवर आहेत. पहिले काय करतो? आ? काय करतो? काय नाही, जरा फोटो काढत होतो. एका डायलॉग मार ना. डायलॉग मारू, मलाच डायलॉग नाही, डायलॉग काय मारू रे. हा, दिला. भुजिंग वगैरे आहे का नाही? इथे दिसत नाही. सगळंच आहे, पण ठेवला यात मध्ये संध्याकाळची बाहेर काढतो. पण आता जरा पाऊस आहे ना, हां तर पावसामुळे मग जरा आम्ही काही दिवस आतमध्येच लावलेला, पण आज पहिल्यांदाच आहे बाहेर लावलाय. बरोबर. जरा पाऊस उघडलाय ना, मध्ये मध्ये जरा जास्तच पाऊस होता, हां त्याच्यामुळे आम्ही जरा आतमध्येच लावला होता, आज बाहेर लावलाय. तर अजून काही प्रश्न असतील तर विचारून घे. आपण आता सचिनदाची गाडी पार्किंग वगैरे करून झाली आणि आता आपण जाऊया घरी. सचिनदा चल जाऊ. सावकाश आहे भावा. ओके, जोरात. चावी किती का? चावी गाडी किती? आहे माझ्याकडे आहे. दिले. चालेल मग. हळू जा. ओके, तर चला. तर गाईज आपण अर्ध्या रस्त्यात थांबलो आणि तुम्हाला मी एक नदी दाखवतो. हे बघा कोणते आहे तर तुम्हाला तर माहीतच असेल. हे बघा, जसा चाय दिसतो. कंटिन्यू पाऊस पडला का हे पूर्ण भरून जातं. आणि आता 1-2 दिवस जरा पाणी कमी आहे, त्याच्यामुळं इथं पण कमी आहे. कधी कधी तर एवढा पाणी असतो की त्याच्या वरतून एवढा गॅप आहे जाण्यासाठी, तरीसुद्धा त्याच्या वरतून पाणी जातं. आज एकटाच आलो होतो. दीपक आणि सरकार असला की थोडेफार डायलॉग मारतो, आणि डायलॉग मारायला मी नेहमी कंटेंट त्यालाच देतो, कॉमेडीचा त्यालाच सूट होतो. म्हणून इथे बघा, एखाद कारचा ॲक्सिडेंट झाला असेल त्याच्यामुळे हे बघा बोनटचं आहे, इथून आला असेल. आणि हा बघा इथं कदाचित खाली गेला असता तर गेला असता डायरेक्टच. तर चला आता निघूया आपण पण घरी जाण्यासाठी. गाडी नाही आहे तोपर्यंत रस्ता क्रॉस.